नमस्कार, मी सारिकाच किचनमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत एकदम स्वादिष्ट रेसिपी जी खाल्ल्याने आपल्या जिभेची चव वाढणार आहे। जो पराठा बनवणार आहे तो म्हणजे फ्लावरचा पराठा। तर तो फ्लावरचा पराठा कसा बनवावा ते आपण बघूया। मी आज बनवणार आहे फ्लावरचे पराठे। तर मी ते फ्लावर घेतलेली आहे, अर्धा किलो फ्लावर आहे ही। तर मी आता हिला किसून घेणार आहे। अगोदर मी हिला कापून घेते म्हणजे किसायला सोपं जाईल। आता मी तिला किसणीने किसून घेणार आहे। अशा पद्धतीने किसून घ्यायचे। तुम्ही तिला बारीक चिरूनही घेऊ शकता, पण जर किसून घेतली तर ती शिजते पण लवकर। बघू शकता ह्या अशा पद्धतीने। आता मी पूर्ण किसून घेते। थोडी जाडच किसणी घ्यायची, छान किसलं जातं त्याच्याने। बघू शकता ह्या अशा पद्धतीने किसून घ्यायचे। छान बारीक किसून झालेली आहे। आता याला आपण फोडणी देऊ। आता आपल्या इथे लागणारी हिरवी मिरची, तर मी इथे 3 हिरवी मिरची घेतलेली आहे। आलं, जिरं, लसूण, कढीपत्ता ऑप्शनल आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका, नाहीतर नाही टाकलं तरी चालेल। आता मी याला बारीक करून घेते। अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे। आता मी इथे 2 पळी तेल टाकून घेणार आहे। तेल गरम झालेलं आहे, तर त्यात मी हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घेणार आहे। आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ठेचा व्यवस्थित तळून घ्यायचा। आता हा ठेचा तळून झाला की आता आपल्याला थोडी हळद टाकायची आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, आणि मी यात थोडा किचन किंग मसाला टाकून घेणार आहे। किचन किंग मसाला, थोडा मसाला टाकून घेणार आहे। त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता यात मी थोडा मॅगी मसाला पण टाकणार आहे, साधारण अर्धा चमचा मॅगी मसाला टाकून घेतला आहे। आता पूर्ण मसाला व्यवस्थित तळून घ्यायचा आहे। आता छान तळून झाला आहे। तर यात आपण आता किसलेली फ्लॉवर टाकून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ, थोडी कोथिंबीर। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। नेहमी फ्लावरची भाजीच बनवली जाते, आज मी फ्लावरचे पराठे बनवणार आहे। तो खूप छान चविष्ट लागतात। लहान मोठे सर्वांना आवडतील असा पराठा आहे। तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील। आता याला 5 ते 10 मिनिटं आपण शिजवून घेऊ। मी इथे आता 1 कप मैदा घेतलेला आहे, अर्धा कप गव्हाचं पीठ, मीठ,
आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी तेलाचं मोहन टाकून घेणार आहे. 2 पडी तेल टाकलं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. छान मऊसूत अशी कणिक मळून घ्यायची आपल्याला. बघू शकतात तेलाचं मोहन छान असलं की कणिक छान मळलं जातं, पराठेही छान येतात. आता मला पाणी टाकून कणिक मळून घेणार आहे. लागता लागता पाणी टाकायचं, जास्त पातळ नाही होणार. छान मळून घ्यायची कणिक. आता तेल टाकून छान मळून घ्यायची आहे. याला कणिकला मळून 10 ते 15 मिनटं राहू द्यायचं, म्हणजे कणिक छान मुरते. या अशा पद्धतीने सॉफ्ट मळायची आहे. आता हे छान मळून झालेलं आहे. आता आपण याला 10 ते 15 मिनटं असंच राहू. आता भाजी बघूया आपण झाली आहे का. खूप छान सुगंध येतो या भाजीचा. आता ही पण तयार झालेली आहे. बघू शकता किती छान तयार झालेली आहे. हे बघा शिजून गेलेली आहे व्यवस्थित. आता आपण पराठे बनवून घेऊ. भाजीला अगोदर गार करून घेऊ. आता ही भाजी पण छान गार झालेली आहे. आता आपण पराठा बनवून घेऊ. कणिक पण छान मळून झालेली आहे, छान मुरलेली आहे. बघू शकता. साधारण एवढा गोळा घेऊन घ्यायचा. पीठ लावून हे अशा पद्धतीने करून घ्यायचं. आता यात भाजी भरून घ्यायची आहे. साधारण 3 चमचे भरलेत मी. आता याला पॅक करून घ्यायचं आहे. दाबून दाबून व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. हे बघू शकता. असं वरचं जास्तीचं पीठ काढून घ्यायचं आहे. असं पॅक करून घ्यायचं. आता याला पण लाटून घेऊ. आता याला पीठ लावून लाटून घ्यायचं आहे. परत थोडं पीठ लावायचं आणि परत लाटून घ्यायचं. मी इथे तुपाने शेकणार आहे. छान तूप लावून घ्यायचं. तुम्हाला तेल हवं तर तुम्ही तेल लावू शकता, तूप हवं तर तूप लावू शकतात, बटरही लावू शकतात. याला पलटवून घेतो.
पराठा नक्की ट्राय करून बघा। बघू शकता किती छान शेकला गेला आहे, छान तयार झालेला आहे। बघू शकता छान पराठे झालेत। आता माझे सर्व पराठे बनवून झालेले आहेत। तुम्हाला पराठ्याची रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।